भाजपचे नेते अमित साटम बोलतायत, आपण थेट तिकडे जातोय। दाऊद इब्राहिम हसीना पारकरशी संबंध ठेवल्याचे आरोप नवाब मलिकवर आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या देशविघातक समाजविरोधी आतंकवादी जिहादी शक्तींबरोबर भारतीय जनता पार्टी शिवसेना कोणताही समझोता करणार नाही। या विषयावरती राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती कोणताही कॉम्प्रोमाइज होणार नाही। निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, परंतु राष्ट्रीयत्वावर आणि हिंदुत्वावर कुठल्याही प्रकारची तडजोड ही होऊ शकत नाही। आणि म्हणून आमची ठाम भूमिका होती की नवाब मलिकच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही कोणतीही युती करणार नाही, तडजोड करणार नाही। आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुती ही निवडणुकीला सामोरं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा याच्यामध्ये समावेश नाही, कारण त्यांचं नेतृत्व नवाब मलिक करत आहे। भाजपच्या काही मोठ्या नेत्यांना आम्ही आव्हान देणार आहोत, त्यामध्ये 135 वॉर्डचा उल्लेख केला, तिथे नवनाथ हे त्यांना ज्यांना आव्हान द्यायचंय त्यांना ते आव्हान देऊ शकतात, पण येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर अशा प्रकारच्या सर्व समाजविरोधी देशविरोधी आतंकवादी शक्तींचा खात्मा करतील आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न जे कोणी करत असतील, मग ते नवाब मलिक असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस पार्टी असेल, मुंबईकर यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। भाजप आज यशस्वी झालाय बंडखोरी रोखण्यामध्ये। मुंबईत मोठ्या प्रमाणात जे तुमचे बंडखोर उमेदवार होते त्यांनी अर्ज मागे घेतले। मी बरोबर 24 तास आधी काल सायंकाळी असं म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही, तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो, देशाकरता काम करतो, समाजाकरता काम करतो, हिंदुत्वाकरता काम करतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न असू शकतात, परंतु लार्जर गुड की मुंबई शहराला भ्रष्टाचार विरहित प्रशासन दिलं पाहिजे, मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहर हे सुरक्षित राहिलं पाहिजे आणि हिंदुत्वाचा महायुतीचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकला पाहिजे। या भावनेतून जे जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाराज होते, त्या सर्व कार्यकर्त्यांनी या हिंदुत्वासाठी, या महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्यासाठी आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपला उमेदवारी अर्ज हा मागे घेतलेला आहे। आणि मी तुम्हाला काल जसं म्हटलं होतं की उद्या सायंकाळी 5च्या नंतर हे सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये प्रचार करताना दिसतील, त्याप्रमाणे नाराज झालेले सर्व कार्यकर्ते एक दिलाने एकमुखाने महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या प्रचारामध्ये जोमाने लागलेले आहेत। नवाब मलिक दावा करतायत आमचे 94 उमेदवार रिंगणात आहेत आणि मोठ्या संख्येने नगरसेवक येतील, आमच्याशिवाय मुंबईचा महापौर बसू शकत नाही। गरज भासल्यात युती आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ घेणार का, जे नवाब मलिकाच्या नेतृत्वात लढत आहे? नवाब मलिकच्या नेतृत्वामध्ये कोणत्याही प्रकारची युती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर होणार नाही आणि आम्हाला कोणाची गरजच लागणार नाही, कारण भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीचे 150 पेक्षा जास्त नगरसेवक हे येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून देण्याचा संकल्प हा तमाम मुंबईकरांनीच केलेला आहे। या संदर्भामध्ये त्या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना जे पत्र द्यायचं होतं ते भारतीय जनता पार्टी मुंबईतर्फे देण्यात आलेलं आहे, लोकल पोलीस स्टेशनलाही पत्र देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जी कायदेशीर कारवाई करावायची असेल ती कायदेशीर कारवाई करण्याची विनंती मी केलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी सगळ्या उमेदवारांसोबत एक प्रेझेंटेशन केलं आहे, मुंबईत काय करावं याचं प्रेझेंटेशन होतं आणि त्यांनी असं म्हटलं की मराठी माणसाच्या हातातच मुंबई राहिली पाहिजे, मुंबई मराठी माणसाच्या हातातून निघून गेली नाही पाहिजे। काही लोक जे आहेत ते अजूनही उमेदवारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतायत, काही धमक्या देण्याचा प्रयत्न करतायत, असा एक आरोप त्यांनी केला। 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेलं एक तरी काम दाखवावं असं माझं त्यांना आव्हान आहे। आणि आज त्यांनी जे जे काही म्हटलंय त्यांचा जाहीरनामा तर येऊ द्या, मग जाहीरनामा आल्यावरती त्याचा पर्दाफाश करण्याचं काम जाहीरनामा आल्याच्या 1 तासात मी करेन। सर, 2 गुजराती माणसांच्या हातात मुंबई द्यायची नाहीये, आपली लढाई आहे ती मुघलांसोबत आहे असं आदित्य ठाकरे बोलतायत। मुंबई महानगरपालिकेची मुघलांसोबत आहे बोलतायत।
मुघलांबरोबर पुन्हा एकदा कंपॅरिझन केलं जातं अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं. उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवारच मुघलांची हातमिळवणी करीत आहे. पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या प्रचार फेऱ्यामध्ये फडकतात. बॉम्बस्फोटाचे आरोपी त्यांचा प्रचार करतात. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला ते आलिंगन घालतात आणि मॉलेस्टेशन आणि फोर्जरीच्या केसेस असलेल्या मुलतानीला ते पक्षामध्ये घेतात. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता मतांच्या लांगुलचालनाकरता हिरव्या रंगाची चादर ही आपल्या अंगावरती ओढलेली आहे. मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. परंतु मुंबईकर अशा प्रकारच्या तमाम प्रयत्नांना परास्त केल्याशिवाय राहणार नाही. सर, राज्यातल्या महापालिकांमध्ये बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आता. त्याच्यामध्ये भाजप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.